नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, आपण जाणतो की शेतकरी हा जो आहे या धरतीचा राजा मानला जातो। तो सतत कष्ट करतो, मेहनत करतो आणि ही धरती ही आपली माता आहे आणि या मातेसाठी आपण सर्वजण प्राणपणाला लावतो। कष्ट प्रत्येकाने केलं पाहिजे। जो कष्ट करतो त्यालाच त्याच्या मेहनतीचं फळ मिळत असतं आणि आपण एकाच धरतीची लेकरे आहोत, त्यामुळे आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव असता कामा नये। देखो प्यारे बच्चों, हम एक ही धरती माता के संतान हैं, इसीलिए हमें किसी से भी भेदभाव नहीं करना चाहिए। हम एक ही जाति के, एक ही धर्म के लोग हैं। हमें किसी से भी वैर की यानी अलग भावना नहीं रखनी चाहिए। तो ये हमें धरती हमें हमेशा अपनी माता सिखाती है। यही बातें हमें वसंत बापट जो है इन्होंने हमें बताया है। आभाळाची आम्ही लेकरे। तर आभाळाची आम्ही लेकरे या पाठामध्ये वसंत बापट यांनी या कवितेमधून आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला आहे की श्रमिकांचे जीवन श्रम करण्यामध्ये पूर्ण जात असते। तो श्रम करतो आणि मेहनतीने घाम गाळतो आणि घामाचं रूपांतर हे त्याच्या कष्टाचं त्याला फळात मिळत असतं। तर या ठिकाणी वसंत बापट यांनी अनेक पुस्तके लिहिलेली आहेत। त्यांचं जी आहेत अनेक कविता आहेत, या नावाजलेले असे वसंत बापट यांचा आपण परिचय घेतला। आता आपण पाहत आहोत आभाळाची आम्ही लेकरे। विद्यार्थी मित्रांनो, आपण कविता पाहत आहोत आभाळाची आम्ही लेकरे। यामध्ये जे आहेत वसंत बापट यांचा आपण परिचय पाहूया, म्हणजे आपल्या लक्षात येईल। वसंत बापट 1922 ते 2002 प्रसिद्ध कवी। त्यांची 11वी दिशा, सकीना, प्रवासाच्या कविता, शिंग फुकिले, रणी, मानसी, शूरमर्दाचा पोवाडा, मेघहृदय, तेजसी, राजसी हे काव्यसंग्रह, चंगामंगा, अबडक तबडक, आम्ही बालगोविंद हे बालवाङ्मय, बारागावचं पाणी हे प्रवास वर्णन इत्यादि पुस्तकें प्रसिद्ध आहेत। मतलब जो उन्होंने किताबें लिखी है, कविता संग्रह है, प्रवास वर्णन है, इनके बारे में यहाँ पर जानकारी दी गई है। सर्व मानसे निसर्गाची लेकरे आहेत। यह कवि कह रहे हैं कि सभी इंसान जो है निसर्ग यानी नेचर यानी हमारा जो पर्यावरण है उनके बच्चे हैं। या माणसातील श्रमिकांमध्ये माणुसकीचे नाते अभंग असल्यामुळे त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसतो। यहाँ पर जो है श्रमिक यानी मेहनत करने वाले जो लोग हैं, इनमें जो आपस में रिश्ता है अभंग यानी कभी ही खंडित न होनारे, कभी भी न टूटने वाला ऐसा रिश्ता है। इसी वजह से जो है वो रिश्ता बना हुआ है। प्रस्तुत कवितेतून कवि ने हा मानवतावादी व उदात्त विचार व संदेश दिला है। तो इस कविता में से उन्होंने ये संदेश देने का काम किया है। प्रस्तुत कविता शिंग फुकले रणी या काव्य संग्रहातून घेतली आहे। तो ये जो कविता है, किताब का नाम है शिंग फुकले रणी, या काव्य संग्रहातून हे जे आहे कविता घेण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी ही जे कविता संग्रह आहे यातून आभाळाची लेकरे ही कविता या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सांगितलेलं आहे ऐका, वाचा, म्हणा। म्हणजे प्रथम तुम्हाला ही कविता ऐकायची आहे, नंतर वाचायची आहे, नंतर तुम्हाला ही कविता बोलायची आहे। आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही। श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची आमुची वसती, नाव वेगळे नाही आम्हा, गाव वेगळा नाही। इमान आम्हा एकच ठावे, घाम गाळूनी काम करावे, मार्ग वेगळा नाही आम्हा, स्वर्ग वेगळा नाही। माणुसकीचे अभंग नाते, आम्हीच आमुचे भाग्य विधाते, पंथ वेगळा नाही आम्हा, संत वेगळा नाही। कोटी कोटी हे बळकट बाहू, जगन्नाथ रथ ओढून नेहू, आस वेगळी नाही आम्हा, ध्यास वेगळा नाही। विद्यार्थी मित्रांनो, ही कविता आपण ऐकली असेल। आता तुम्ही वाचायची आहे आणि नंतर आपण बोलायला सुरुवात करू। तर आता तुम्ही मनातल्या मनात त्याचं वाचन करा आणि नंतर आपण बोलायला सुरुवात करूया। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण कविता गाऊया।
तुम्ही वाचली असणार ही कविता. आता आपण गाण्याचा आनंद घेऊ. आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही. आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही. श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची आमुची वसती. श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची आमुची वसती. नाव वेगळे नाही आम्हा, गाव वेगळा नाही. नाव वेगळे नाही आम्हा, गाव वेगळा नाही. आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही. जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही. इमान आम्हा एकच ठावे, घाम गाळूनी काम करावे. इमान आम्हा एकच ठावे, घाम गाळूनी काम करावे. मार्ग वेगळा नाही आम्हा, स्वर्ग वेगळा नाही. मार्ग वेगळा नाही आम्हा, स्वर्ग वेगळा नाही. आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही. जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही. इमान आम्हा एकच ठावे, घाम गाळूनी काम करावे. इमान आम्हा एकच ठावे, घाम गाळूनी काम करावे. मार्ग वेगळा नाही आम्हा, स्वर्ग वेगळा नाही. मार्ग वेगळा नाही आम्हा, स्वर्ग वेगळा नाही. आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही. जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही. माणुसकीचे अभंग नाते, आम्हीच अमुचे भाग्यविधाते. माणुसकीचे अभंग नाते, आम्हीच अमुचे भाग्यविधाते. पंथ वेगळा नाही आम्हा, संत वेगळा नाही. पंथ वेगळा नाही आम्हा, संत वेगळा नाही. आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही. जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही. कोटी कोटी हे बळकट बाहू, जगन्नाथ रथ ओढून नेऊ. कोटी कोटी हे बळकट बाहू, जगन्नाथ रथ ओढून नेऊ. आस वेगळी नाही आम्हा, ध्यास वेगळा नाही. आस वेगळी नाही आम्हा,
ध्यास वेगळा नाही, आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई. जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही. जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही. धर्म वेगळा नाही. तर कशी वाटली विद्यार्थी मित्रांनो कविता तुम्हाला? सगळ्यांना आवडली असेल. अशी सुंदर प्रकारे तुम्ही ही कविता गा आणि गायनाचा आनंद घ्या. आणि आपण यानंतर कवितेचं स्पष्टीकरण म्हणजेच भावार्थ पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सतत कविता वाचाल तर तुम्हालाही सूर तालात छानपैकी तुम्ही ही गाऊ शकाल. आणि कविता सतत गायल्यामुळे तुमची शब्दरचना सुधारेल, तुम्हाला वाचण्याचा आनंद मिळेल, नवीन नवीन शब्द तुम्हाला ऐकायला मिळतील. तर मग तुम्ही घरी बसून छानपैकी कविता गायची आहे बरं. आणि आता आपण पाहू भावार्थ. पहा विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपण कवितेचं वाचन गायन केलं. सर्वांना ही कविता आवडली असेल. आभाळाची आम्ही लेकरे. आता याचं आपण स्पष्टीकरण पाहणार आहोत. आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई. जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही. या ठिकाणी वसंत बापट यांनी सांगितलेलं आहे की आभाळ म्हणजे कोण? तर आभाळ हे आपले पिता आहेत. लेकरे म्हणजे कोण? मुले. काळी माती आई. काळी माती म्हणजे आपली धरती माता जी आहे ती कोण आहे? आपली आई आहे. म्हणजे आपले पिता कोण आहेत? आभाळ. धरती कोण आहे? आई. मग अशा पद्धतीने वसंत बापटांनी सांगितले की आपले आभाळ जे आहे हे पिता आहे आणि काळी आई जी आहे म्हणजेच ही आपली माता आहे. जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही. यामुळे आपली जातही वेगळी नाही, धर्मही वेगळा नाही. कारण एकाच माता पिताचे आपण सर्व संतान आहोत, सर्व मुले आहोत. त्यामुळे आपला जात आणि धर्म हा वेगळा नहीं। देखो प्यारे बच्चों, यहाँ पर कवि वसंत बापट कह रहे हैं हमें कि हम जो है आकाश जो है उसके बच्चे हैं, यानी आकाश हमारे पिता है और धरती माता जो है हमारी माँ है। तो हम जब एक ही माँ बाप के संतान हैं, इसी वजह से हमारी जात भी अलग नहीं है और हमारा धर्म भी अलग नहीं है, क्योंकि एक माँ बाप के संतान होने की वजह से क्या है, हमारी कोई जाति धर्म नहीं है। एकाच माता पिताचे संतान असल्यामुळे आपली कोणतीही जाती नाही, कोणताही धर्म नाही, हे या ठिकाणी कवीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे। श्रमगंगेच्या तीरावरती, तीर म्हणजेच किनारा, श्रम म्हणजे काय, मेहनत करणारे। तर गंगा ही एक पवित्र अशी नदी आहे, तर या पवित्र अशा ठिकाणी काय होते, सतत मेहनत केली जाते। तर श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची आमुची वसती, वस्ती म्हणजे काय, राहण्याचे ठिकाण। नाव वेगळे नाही आम्हा, गाव वेगळे नाही। या ठिकाणी कवी सांगत आहे की या ठिकाणी जी गंगा सारखे पवित्र स्थान कोणतेच नाही, तर या अशा पवित्र स्थानी आम्ही राहतो, मेहनत करतो आणि यामुळे आमचं कोणत्याही प्रकारे नाव वेगळं नाही आणि नावच नव्हे आमचा गाव सुद्धा वेगळा नहीं। तो यहाँ पर कवि बता रहे हैं कि हम जो है पवित्र ऐसे स्थान पर जो है किनारे पर रहते हैं और यहाँ हम सब मिलजुल कर मेहनत करते हैं और एक साथ रहने की वजह से हमारा ना ही नाम अलग है, ना ही कुछ गांव अलग है। क्यों? क्योंकि हमारे पिता जो है आकाश है और जो माता जो है धरती है। तो जब एक माँ बाप के संतान होने की वजह से हमारा अलग ऐसे कुछ नहीं है। ईमान आम्हा एकच ठावे, ईमान म्हणजे या ठिकाणी निष्ठा। घाम गाळूनी काम करावे, घाम म्हणजे या घामाला एक शब्द आहे समानार्थी स्वेद, काय शब्द आहे, स्वेद। तर या ठिकाणी त्यांनी सांगितलं की आमची एकच निष्ठा आहे सर्वांची, की काय आहे, घाम गाळूनी काम करावे, म्हणजे सतत मेहनत करायची आणि मेहनत केल्यामुळे आपल्याला जे सुख मिळणार आहे ते सर्वांना सारखेच असू शकते। म्हणून या ठिकाणी त्यांनी सांगितले की आपल्याला घाम गाळूनी काम करायचं आहे। इमान आम्हा एकच ठावे, म्हणजे सर्वांची आमची एकच निष्ठा आहे की सर्वांनी एकत्र होऊन मेहनतीने कार्य करायचं आहे। मार्ग वेगळा नाही आम्हा, स्वर्ग वेगळा नाही। आमच्या सर्वांचा एकच रस्ता आहे, एकच स्वर्ग आहे। कोणता स्वर्ग आहे, तर सतत मेहनत करणे आणि त्या मेहनतीने जे आहे संपूर्ण जे आहे
मानव जातीला आनंद देणे। तर हा जो मार्ग आहे हा आमचा मार्ग वेगळा नहीं, आम्हा स्वर्ग वेगळा नहीं, आमचा स्वर्ग सुद्धा वेगळा नहीं। यहाँ पर उन्होंने कवि बता रहे हैं कि हमारी एक ही निष्ठा है, एक ही हमारी निष्ठा है, कौन सी? तो पसीना बहाना, यानी हमेशा मेहनत करना। और सब मिलजुल कर जब मेहनत करते हैं तो उससे जो भी हमें फल मिलता है वो अच्छा होता है। यहाँ पर उन्होंने इसीलिए कहा कि हमारा स्वर्ग भी अलग नहीं है, हमारे जो रास्ते हैं वो भी अलग नहीं है। क्यों? क्योंकि हमें मार्ग वेगळा नाही, आम्हा स्वर्ग वेगळा नाही। यहाँ पर कवि कह रहे हैं कि हमें ईमान जेने हमें एक ही पता है कि हमेशा मेहनत करना, और इसी मेहनत के रास्ते पर हम चल रहे हैं। माणुसकीचे अभंग नाते, अभंग, अभंगाचा अर्थ आहे अखंड, दूसरा अर्थ होता कधीही खंडित न होणारे, मतलब जो मानुष्की यानी इंसानियत उसे कहते हैं मानुष्की, नाते यानी रिश्ता। तो हमारा जो इंसानियत का एक दूसरे से जो रिश्ता है, अभंग यानी कभी भी न टूटने वाला एक दूसरे से रिश्ता है। आम्हीच आमचे भाग्य विधाते, मतलब हमारे भाग्य को खुद ही हम बनाने वाले हैं। तो इसीलिए उन्होंने कहा है पंथ वेगळा नाही, आम्हा संत वेगळा नाही। तो या ठिकाणी पंथचा अर्थ होतो संप्रदाय, तर आमचा जो संप्रदाय आहे तोही वेगळा नाही, आणि त्याशिवाय आमचे संत सुद्धा हे वेगळे नाही। म्हणजे माणुसकी हा एकच धर्म मानणाऱ्या कष्टकऱ्यांसाठी पंथ आणि संत हा वेगळा नाही। माणुसकीचे हे जे नाते आहे कसे आहे, कष्टकऱ्यांमध्ये अखंड असे नाते आहे जे कधीही दुभावणारे नाही। त्यांचा स्वतःच्या कष्टावर विश्वास आहे, म्हणूनच ते म्हणतात कि आम्हीच आमच्या भाग्याचे विधाते आहोत। देखो यहाँ पर जो मेहनत करने वाले, ये इंसानियत का रिश्ता है, ये कभी भी न टूटने वाला रिश्ता है। इन्हें अपने मेहनत पर विश्वास है, इसीलिए कहना चाह रहे हैं कि हम अपने ही भाग्य को हम खुद बनाने वाले हैं। इसीलिए हमारा जो पंथ है और संत ये जो है दोनों भी अलग नहीं, ये सब एक ही है। कोटि कोटि है बळकट बाहू, बाहू म्हणजे हात, जगन्नाथ रथ ओढून नेहू, आस वेगळी नाही, आम्हा ध्यास वेगळा नाही। तर या ठिकाणी कवी सांगत आहे की कष्टकऱ्यांना जो आहे स्वतःच्या हातांवर विश्वास आहे, त्यांचे खांदे जे आहेत इतके बळकट आहेत की ते जगन्नाथाचा रथ जो आहे तो ओढून नेऊ शकतात अशी त्यांना खात्री आहे। आणि शिवाय मानवतावाद पसरवणाऱ्या या कष्टकऱ्यांची इच्छा आहे, म्हणजे आस आहे, जो ध्यास जो आहे तो सर्वांचा एकच आहे। तो यहाँ पर जो उन्होंने कहा कि हमारे जो हाथ है कोटि कोटि, एक हाथ नहीं है, कोटि कोटि जो हाथ है ये हम सब मिलकर जो है जगन्नाथ, ये भगवान जो है उनका रथ जो है हम एक साथ खींचकर ले जा सकते हैं। और उन्होंने कहा कि ना ही हमारी इच्छा अलग है, ना ही हमारा ध्यास अलग है, और इसी वजह से जो है हम क्या कर सकते हैं, जो है जो चाहते हैं वो कार्य को कर सकते हैं। यह सब काम कब हो सकता है? मेहनत करने की वजह से। और सभी जो व्यक्ति है वो जो जानते हैं कि हमारा एक दूसरे से रिश्ता जो बना हुआ है वो इंसानियत का है। पहा विद्यार्थी मित्रांनो, निसर्गाची लेकरे असणाऱ्या कष्टकऱ्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसतो। आपल्या कष्टावर त्यांना विश्वास असतो आणि या विश्वासावर त्यांचे नाते हे कधीही खंडित न होणारे अभंग असे नाते आहे, असे या कवितेमधून कवीने सांगण्याचा प्रयत्न केले आहे। तर आता आपण पाहणार आहोत शब्दार्थ। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो शब्दार्थ पाहूया। पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण शब्दार्थ पाहत आहोत। आभाळ, आभाळ म्हणजे काय? आकाश, आसमान जो होता है ना, आभाळ यानी समानार्थी शब्द क्या आएगा? आकाश। लेकरे, लेकरे म्हणजे मुले। श्रम, श्रम म्हणजे कष्ट, कष्ट यानी मेहनत करना। तीर, तीर यानी किनारा, यानी समुद्र का किनारा हो सकता है, नदी का किनारा हो सकता है। तो या ठिकाणी किनारा हा शब्द दिले आहे। वसती, वस्ती म्हणजे काय? रहण्याचे ठिकाण, जहाँ पर रहा जाता है उसे क्या कहते हैं? वस्ती कहते हैं। ईमान, ईमान म्हणजे निष्ठा। ठावे, ठावे म्हणजे माहित असणे। घाम, घामला समानार्थी शब्द आपण घेऊ शकतो स्वेद। मार्ग, मार्ग म्हणजे दिशा। अभंग, अभंगाचा अर्थ अखंड
आणि दुसरा आणखीन एक अर्थ होतो कधीही खंडित न होणारे. संत, संत म्हणजे काय? साधू. पथ म्हणजे संप्रदाय, पंथ म्हणजे काय? संप्रदाय. बाहू, बाहू म्हणजे हात. आस म्हणजे इच्छा. म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर हे शब्दार्थ लिहून दिलेले आहेत, ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचे. आणि परीक्षेमध्ये आपल्याला कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले असतात ते प्रश्न पाहूया. प्रश्न पहिला, पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. मतलब कविता हमें दी जाती है और सूचना दी जाती है, उसके आधार पर ही हमें काम करना है. तो यहाँ हम लोग देखो राउंड देख रहे हैं, या ठिकाणी गोळा दिलेला आहे, त्याच्या आतमध्ये लिहिलेलं आहे कष्टकऱ्यांसाठी वेगवेगळ्या नसून एकच असणाऱ्या गोष्टी. जो मेहनत करते हैं उनके लिए अलग अलग नहीं, सब एक ही बातें जो होती है कौन कौन सी होती है. तो हमें हर एक बॉक्स के अंदर जहाँ हमें एरो दिखाया गया है वहाँ बॉक्स बनाना है और वहाँ पर लिखना है. यहाँ से हम शुरुआत करेंगे. जात, धर्म, नाव, गाव, मार्ग, स्वर्ग, पंथ, संत, आस, ध्यास आणि जात. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला शब्द जे आहेत या ठिकाणी लिहायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो लक्षात आलं असेल तुमच्या की अशा पद्धतीने आपल्याला ते शब्द लिहायचे आहेत. जात, धर्म, नाव, गाव, मार्ग, स्वर्ग, पंथ, संत, आस, ध्यास. इस तरह से आपको राउंड बनाकर इसके बीच में शब्दों को भरना है. तो इससे हमें प्रश्न आप लोगों को पता चलेगा कि यहाँ पर ये बताया गया है कष्टकऱ्यांसाठी वेगवेगळ्या, मतलब अलग, वेगवेगळ्या ने अलग अलग कौन कौन सी बातें नहीं है. तो कौन कौन सी बातें नहीं है और एक ही कौन सी बात है. तो सबके लिए एक है. क्या क्या एक है? सबका नाम एक है, सबका गांव एक है, मार्ग एक है, स्वर्ग एक है, पंथ एक है, संत एक है, आस एक है, ध्यास एक है, जात एक है, धर्म एक. इस तरह से यहाँ पर दिया गया. पहले प्रश्नों को पढ़ना है, इससे आपको उत्तर लिखने में आसानी हो सकती है. तो या ठिकाणी पहा खालील अर्थाचे कवितेतील शब्द शोधा. मतलब इसी अर्थ के हमें कविता में जो शब्द आए उसमें मतलब शोधा मतलब ढूंढना है. तो पहला देखते हैं किनारा. किनारा म्हणजे काय? आपण समानार्थी शब्दामध्ये शब्द पाहिले होते. किनारा म्हणजे तीर. तीर म्हणजे काय? किनारा. दुसरा आहे इच्छा. इच्छा म्हणजे आस. इच्छा म्हणजे काय येणार? आस. तिसरा आहे अखंड. अखंड म्हणजेच अभंग. आणि चौथा दिलेला आहे आकाश. आकाश म्हणजे आभाळ. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला याच्या समोर इसके सामने जो है लिखना है किनारा, किनारा का तीर, इच्छा, आस, अखंड, अभंग, आकाश, आभाळ. अशा पद्धतीने शब्द लिहा. पुढचा प्रश्न आपण पाहत आहोत. कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा. तर यमक म्हणजे काय? ते या ठिकाणी रायमिंग वर्ड जे असतात ना त्या ठिकाणी आपल्याला ते लिहायचं आहे. तर यमक जुळणाऱ्या जोड्या लिहायच्या आहेत. तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की तीरावरती या ठिकाणी हा शब्द लिहिणार आहोत. तीरावरती आपण पाहिलेलं आहे म्हणजे वसती, नाव, गाव, ठावे, करावे, मार्ग, स्वर्ग, नाते, भाग्य विधाते, पंथ, संत, भाऊ, नेऊ, आस, ध्यास. म्हणजे असे जे शब्द आहेत, ऐसे जो शब्द है हमारे कविता में आए हुए हैं, तो हमें इन शब्दों को ढूंढकर लिखना है. फिर एक बार बताना चाहूंगी. तीरावरती, वसती, नाव, गाव, ठावे, करावे, मार्ग, स्वर्ग, नाते, भाग्य विधाते, पंथ, संत, भाऊ, नेऊ, आस, ध्यास. म्हणजे अशा पद्धतीने हे शब्द दिले आहेत. त्यानंतर पहा प्रश्न 6. खालील कवितेच्या ओळीतील भाव तुमच्या शब्दात लिहा. तो यहाँ पर हमें कविता के भावार्थ लिखना है. आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही. तर या ठिकाणी आपण अर्थ लिहिताना आधी लिहिणार आहोत. वसंत बापट यांनी आभाळाची आम्ही लेकरे या कवितेतून माणुसकीचा
उदात्त विचार आपल्या समोर मांडलेला है। तो यहाँ पहले हमें कवि का जो नाम, कौन सी कविता है, इसके बारे में जानकारी देनी है। तो यहाँ हम लोग इसलिए लिख रहे हैं वसंत बापट, ये जो कवि है, और कवि का जो नाम देने के बाद जो है कौन सी कविता है, आभाळाची आम्ही लेकरे। तो वसंत बापट यांनी आभाळाची आम्ही लेकरे या कवितेतून माणुसकीचा उदात्त विचार मांडला आहे। सर्व माणसे जी आहेत निसर्गाची लेकरे असल्याचा सुंदर विचार या कवितेतून त्यांनी मांडलेला आहे। माणूस हा अनेक जाती धर्मामध्ये विभागला गेल्यामुळे त्याच्यामध्ये एकही दिसून येत नाही। मात्र कष्टकरी स्वतःला निसर्गाचीच म्हणजे आभाळाची लेकरे मानतात व काळ्या मातीला आपल्या आईच्या स्थानी मानतात। आपले आई बाप एकच असल्यामुळे आपला जाती धर्म हा वेगवेगळा नाही, आपण सर्व एकाच जाती धर्माचे असल्याचे ते ठासून आपल्याला सांगत आहेत। त्यानंतर पहा दुसरा आहे, इमान आम्हा एकच ठावे घाम गाळूनी काम करावे। मग आपण पहिल्यांदा जसं लिहिलेलं तसंच लिहायचंय। प्रस्तुत काव्यपंक्ती जी आहे वसंत बापट लिखित आहेत, आभाळाची आम्ही लेकरे या कवितेतून घेण्यात आलेली आहे। यामध्ये कष्टकऱ्यांसाठी कष्टाहून श्रेष्ठ असे काहीही नाही हे या कवितेच्या ओळीतून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांच्यामध्ये आपसात कोणताही भेदाभेद न मानणाऱ्या कष्टकऱ्यांसाठी आपले इमान ही एकच आहे। त्यांच्यासाठी महत्त्वाचे असणारे काम मनापासून करून स्वकष्टाने त्याला पूर्ण करण्याची त्यांच्यामध्ये निष्ठा आहे। कामापुढे दुसरे त्यांना काहीही महत्त्वाचे वाटत नाही। त्यांचा कष्टाचा मार्ग व त्यातून मिळणारे स्वर्ग सुख हे सगळ्यात वेगळे नसून एकच आहे। कष्टातून मिळणारे सुख समाधान हे स्वर्गप्राप्तीच्या सुखासारखे त्यांना वाटत असते। अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, ही जी सर्व प्रश्नांची उत्तरे जी आहेत तुम्हाला लिहायची आहेत। ज्या पद्धतीने कविताचा भाव तुम्हाला विचारलेला असतो तो तुम्ही तुमच्या शब्दामध्ये, ज्याला तुम्हाला भावार्थ समजला जातो त्याला तुम्ही लक्ष देऊन ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल की ह्याच कवितेच्या तुम्हाला भावार्थ सांगितलेला आहे, तोच भावार्थ तुम्हाला यामध्ये मांडायचा असतो। त्यामुळे प्रश्न छानपैकी वाचा, अभ्यास करा आणि हे सर्व तुमच्या वहीमध्ये तुम्ही लिहून काढायचे आहेत। विद्यार्थी मित्रांनो, आपण आभाळाची लेकरी ही कविता पाहिली। वसंत बापट यांनी सुंदर रीतीने असं ह्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे कष्टकरी लोकांचं, की आपण सर्वजण हे एकाच माता पितांचे संतान आहोत आणि सर्वांनी मिळून मिसळून राहिलं पाहिजे। आणि आपल्या घामामुळे म्हणजेच आपण ज्या ठिकाणी मेहनत करतो त्या मेहनतीमुळे आपण काय करू शकतो, जगन्नाथाचा रथ सुद्धा ओढू शकतो। आपला जात धर्म सर्व एकच आहे, आपलं ध्येय सुद्धा या ठिकाणी एकच सांगितलं आहे। प्यारे बच्चों, हमें ध्यान देना चाहिए कि हम सब एक ही माता पिता के संतान हैं, इसलिए हमें जब भी कोई काम करते हैं मिलजुल कर करना चाहिए, तभी हमें कामयाबी मिल सकती है। इसी के साथ अपने वाणी को विराम देती हूँ। धन्यवाद।